विज्ञानाकडून अज्ञानाकडे. नमस्कार मंडळी, सर्व बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार. आज आपण विज्ञानाकडून अज्ञानाकडे या विषयावर थोडंफार बोलणार आहोत. काय पूर्वी कसं असायचं, आतापर्यंत प्रचलित बी गोष्टी आहेत की अज्ञानाकडून विज्ञानाकडे. आजचा आपला असा विषय की विज्ञानाकडून अज्ञानाकडे. आणि खरं आहे, जग एकेकाळी चंद्रावर जायच्या गप्पा माग आम्ही शाळात होतो तेव्हा म्हणे चंद्रावर गेले. नील आर्मस्ट्रॉंग, ॲल्ड्रिन हे चंद्रावर गेले. त्या काळी आम्हाला पाठ्यपुस्तकात विज्ञानाच्या शिकवल्या जायचं. गुरुजी शिकवायचे, मास्तर शिकवायचे, मॅडम शिकवायच्या की जग लय पुढं गेले, लय जगात प्रगती झाली, जग चंद्रावर गेले, विज्ञानाचे नवनवीन शोध लागू राहिले, जग हे वैज्ञानिक बनत चाललंय, पृथ्वी ही गोल आहे. पूर्वी म्हणायचे चेंडू सारखी आहे, पण विज्ञान युग आलं, आता चेंडू गिंडू नाही, आता पृथ्वी ही गोल आहे म्हणायला लागले. बरोबर आहे ना? कारण वैज्ञानिक दृष्ट्या सर्वजण वैज्ञानिक दृष्ट्या विचार करायला लागले आणि करावंच लागणार आहे. आपण आता नेटवर्किंगच्या युगामध्ये आहोत, मोबाईलच्या युगामध्ये आहोत, कॅम्प्युटरच्या युगामध्ये आहोत, मोठमोठ्या संशोधनाच्या युगामध्ये आहोत. बरोबर ना? मग आपण अज्ञानपणाचा कळस कसा काय गाठू शकतो या विषयावर आपल्याला थोडंफार बोलायचे. अगदी काही मिनिटापुरतं, जास्त वेळ घेणार नाही. माझं गारा नाही, तुम्हाला प्रत्येक वेळी माहीत झालेलं आहे की भाऊ काही ना काही सांगतात आणि मी जे सांगतो हे वाईट नसतं. तुम्हाला पटन असं असतं, त्याच्यापासून बोध भेटन असं असतं. पण असतात काही येतात काही जणांच्या कमेंट करणाऱ्या बहिणी असतात, कमेंट करणारे भाऊ असतात, कमेंट करणारे भरपूर मंडळी असते, करतात कमेंट. काही कमेंट चांगले असतात, काही कमेंट थोडे वेगळे असतात. पण ते काय, काही गोष्टी सहन करून घ्याव्या लागतात. प्रत्येकाच्याच शब्दाला, प्रत्येक गोष्टीला उत्तर नाही देता येत. काही गोष्टी समजून घ्यावं लागतात. चला, काय हरकत नाही. माझं काय म्हणणं आहे, आपल्या पुढं काय सांगणं आहे की खरंच आपण वैज्ञानिक दृष्टीनं विचार जर केला तर आपण आज या वैज्ञानिक दुनियात राहतोत का, वावरतोत का? जे विज्ञानाला मान्य आहे त्या प्रकारचं आपलं आचरण आहे का, वागणूक आहे का, कामधंदा आहे का विज्ञानाला धरून? एवढे जर शोध लागलेत, आता तुम्ही मला मी कुठल्या कुठं आणि उठू भेट तुमच्या समोर उभा आहे, तुम्ही बघून राहिले, कित्येक मंडळी बघून राहिली. विज्ञानानं लावलेला शोध आहे भाऊ. नाही तर तुम्ही आम्ही कधीच एकमेकापुढं उभे राहिलो नसतो, बोललो नसतो. बरोबर ना? पण हा शोध विज्ञानाचा आहे. विज्ञानाचा एकच शोध नाही, विज्ञानाचे लाखो शोध आहे. माणसाला पूर्ण विज्ञानानं गुरफटवून टाकलेलं आहे. माणूस विज्ञानाच्या विळख्यात सापडलेला आहे आणि सगळ्या गोष्टी माणसानं माणसासाठी सोयीस्कर करून ठेवलेल्या आहे, सोयीस्कर करून घेतलेले आहेत. बरोबर ना? मग जर एवढं काही सगळं काही होत आहे, माणूस वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करतो आहे, खरं काय खोटं काय, अंधश्रद्धा कशाला म्हणतात, अज्ञान कशाला म्हणतात, हुशारपणा कशाला म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या जणाला माहीत आहे. बाईला माहीत आहे, माणसाला माहीत आहे, लेकराला माहीत आहे, बकराला माहीत, सगळ्या गोष्टी माहीत आहे हो सगळ्या जणाला. आम्ही एक साधी शेतकरी मंडळी आहे. आमचे सगळे जे तुमच्या पुढं विचार असतील हे तुम्हाला खरंच ते छोटे वाटत असतील हो. कारण शेतकरी माणूस, सामान्य माणूस, याला कुठली आली बा एवढी मोठी बुद्धी? मोठ्या लोकांचा विचार होतो तसा, अभ्यासू लोकांचा, हुशार लोकांचा, शहाण्या मंडळीचा असा ग्रह होतो की बा हे शेतकरी मंडळी यायला कसली आली बा एवढी जाण. पण दादा, तुमच्या पाठीमागं थोडं आम्हाला बी माहिती होतंय, आम्हाला बी दिसतंय. बरं, तो विषय सोडा, तो बी विषय सोडून द्या. काय वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार करून वैज्ञानिक दुनियाचा जर विचार केला, आपल्या सर्वांगीण विकासाचा जर विचार केला, तर आपण वैज्ञानिक
गोष्टीचा विचार करतो का? तसं चालतो का? तसं वागतो का? हं? विज्ञान म्हणजे काय? नुसते शोध का? हा शोध लागला आणि तो शोध लागला आणि अमुक झालं आणि तमुक झालं. हे हे ह्या गोष्टी का? विज्ञान म्हणजे ह्या गोष्टी का? शोध लागणे म्हणजे झाला का विज्ञान? अहो विज्ञान तुमच्यातलं हटलं अज्ञान की उमलू लागतंय विज्ञान. तुमच्यातलं पहिलं अज्ञान हटलं गेलं पाहिजे. तुमच्या मनातलं अज्ञान हटलं ना की विज्ञान आपोआपच उमलायला सुरुवात होते. बरोबर ना? पण आपल्यामध्ये इतकं काही अजूनही या शतकामध्ये, जुनं तर सोडा हो, जुन्या लोकांना अज्ञानी मंडळी होती, एवढा अभ्यास नव्हता, एवढं काही म्हणजे नव्हतं तेवढं त्याच्याकडं हे विचार कराय पुरतं तेव्हा नव्हतं, आता आहे. पण मग आता जर सगळ्या गोष्टी मुबलक आहे, सगळ्याला सगळ्या गोष्टी भेटतात, मग एवढं भेटत असून सगळी मंडळी सुशिक्षित झाली का? का अज्ञानीच आहे? जर सुशिक्षित असल तर लेकरं कशानं होतेत हे ह्या बायाला माहित नसावं का? लेकरं, पोरगा असन पोरगी असन, हे कशानं होतेत हे माहीत असावं का नसावं त्या माणसाला बी आणि त्या बाईला बी. मग लेकरं जर आता ते काय गरज आहे बुवा, बुवाबाजीकडे जायची, एखाद्या बुवाकडे जायची, हात दाखवायची आणि त्याला म्हणायचं की बा मला लेकरूच होत नाही, मला पोरगच व्हावं आणि मला पोरगीच व्हावं आणि मला असं काहीतरी द्या बाबा, की मला कपकनच लगे लेकरं झाली पाहिजे. मग बाबा काय देतो? थोडीफार भुकटी भाकटी देत असन, तुम्हाला काही थोडंफार असं गुंगवत असन, त्याचा मतलब काढून घेत असन आणि तुम्हाला लेकरू होत असन. एखादीला झालं और बाबा देऊन राहिला लेकरं, बाबा देऊन राहिले. बाबाकडे फॅक्टरी आहे का? कंपनी आहे का बाबाकडे लेकरं द्यायची? पण बाबाला जे पाहिजे ते खतपाणी तुम्ही पुरवता. बयाला सगळं माहिती आहे, अभ्यासू जग झालंय, सगळ्याच क्वालिफाईड सगळी मंडळी झालेली. मुली पण सुशिक्षित आहेत, मुलं पण सुशिक्षित आहे. यायचे लग्न होतात, 2-4 वर्ष ते असेच जातात एन्जॉयमध्ये. आणि नसन झालं की लगे निघलेत बाबाकडं. ज्याला लेकरं झाले ते सुद्धा बाबाकडे जातात, 6 सुनाला घेऊन बाबाकडं. मग सासूचं गुंडाळ भिरकं तिथं जमतंय आणि सुनाचं बी तिथंच जमून जातंय आणि सुनाला लेकरू होतंय आणि सासूला बी झालं असतं पण तिचं ऑपरेशन होईल राहतंय. खोटं बोलणार नाही, मला खोटं बोलून फायदा नाही, मी एक सामान्य माणूस. पण या गोष्टी तुमच्या कानावर आहेत का? तुम्हाला ऐकायला भेटते का की कशा कशा प्रकारचे लोक बुवाबाजीत गुंतलेले, एखाद्या बाबाकडे गेलेले, धागेदोरे बांधून आलेले, कायनूबाईनू भुकट्या भाकट्या खाऊन एखादा कडा गिडा काहीतरी घेऊन घराला आलेले, तिथं बी पिले तर घरी बी आणलेत. कडे कामाचे असतात का हे? विज्ञान फेल आणि यायचं लय मोठं महान कार्य का ह्या बाबाईचं? बाबा आता बोलायजोगं तर लय मोठं आहे, पण टाईम होत चालला, वेळ वाढत चालली. परत पुन्हा तुम्ही म्हणता की बा पाहत नाही त्या व्हिडिओला, पाहत नाही. काहून पाहत नाही? तुम्हाला वाटतं की बा हे लय मोठं सांगत सुटलं. मग सांगतंय तर खोटं सांगतंय का? खोटं आहे का? बुवाकडे जाणे, लेकरं बाळ करणे, नवरा दारू पितो, दारू सोडवणे, बुद्धीत आहे बाबा ते दारू सोडायची का नाही सोडायची, मनावर ताबा आहे तो दारू सोडायची का नाही सोडायची. हातात पैसा टिकत नाही. अरे तुमच्याकडं 1000 रुपये जर तुमच्याकडे आले असेल तर तुमचा व्यवहार बी तशा प्रकारचा आहे ना. 1000 आले आणि 1000 गेले. आणि काय म्हणून आमच्या हातात पैसा टिकत नाही. बाई जाती, माणूस जातो किंवा आमच्या हातात पैसा टिकत नाही, माझ्या नवऱ्याच्या हातात पैसा टिकत नाही आणि माया टिकत नाही. बाई तू दररोजच शॉपिंगला येईन, काय पैसा टिकन त्या माणसाचा? कसा टिकन? पैसा टिकन कसा हा विषय तुम्ही तिथं मांडता. तुम्ही खर्चू नका बरं. आणले ना 1000 रुपये, द्या गल्ल्यात टाकून आणि पहा बरं खर्चले जाते का पैसे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ध्यानात नाही. मंडळीच्या हात दाखवतात जाऊन ज्योतिषाला, अमुक तमुक. आता हे पहा ना किती पांगला खेळ येऊ. हे बी तेच खेळ होता ना.
त्याच्याकडे बी ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या ना, ह्या आवाईनं बायानं गोऱ्या गोऱ्या पान फुलासारख्या छान चवळीसारख्या कावळ्या कावळ्या काही काही जणी त्याच्यामध्ये गुंतल्या. मजा झाली मजा. मजा झाली. पण मजाची आता मस्त सजा. लगे रो. बरोबर ना. तर मग काय म्हणणं चाललं दादा हो, आपण सुशिक्षित आहे, विज्ञान युगात राहू राहिलोय. वैज्ञानिक सगळ्या गोष्टी आपल्या पुढं विज्ञानातूनच घडत आलेल्या आहेत. मग ह्या गोष्टी सोडून द्या तुम्ही आता. बस झालं आता. हे रिअल चेल झालंय आता. भकाम झालं, रगाळ झाले, बख्खळ झाले. आमच्या गावाकडे आहे शब्द सगळे. तर काय आहे ना, आता बस करायला पाहिजे. बाईनं सुद्धा सुशिक्षितपणा ठेवायला पाहिजे. लेकरं कशाने होते तिला ते समजलं पाहिजे. गंज आता पाठ्यपुस्तकात शिकू राहिलेत ना, आता 10व्या वर्गाच्या पुढं 11वी 12वी हे आता आहे तिथं त्याला विषय ते पाहायचे, शिकायचं थोडं थोडं. मोबाईल आहे, मोबाईलवर पहा, नेटवर सगळं दिसू राहिलं आता. कसे होतात लेकरं, कसे केल्या जातात. मग जर सगळं माहिती आहे, मग त्या बुवाकडे जायचं आणि त्याच्याकडून भुकटी घ्यायची, पाणी घ्यायचं, गटगट प्यायचं. आणि पाणी प्यायल्याने दिवस राहते का? पाणी प्यायल्याने दिवस राहत नाही. सगळ्याला माहिती आहे. बरोबर ना. त्याला काय हरकत नाही मित्रांनो. तुम्हाला मी जे सांगितलं की आपण विज्ञान युगात जगतोय. आपण विज्ञानाचा विचार केला पाहिजे. अंधश्रद्धेपासून दूर गेले पाहिजे. आपल्या कामाचा विचार आपणच केला पाहिजे. चांगलं काय, खोटं काय, वाईट काय याचा विचार आपण केला पाहिजे. आणि ज्या टायमाला आपण याचा विचार करू त्या टायमाला आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. लेकरू बाळ भेटणं हे काही देवाच्या हाती नाही, तुमच्याच हाती आहे. देव तुमची ओटी भरणार नाही. ओटी तुमची तुम्हालाच भरावं लागणार आहे. थोडं मागं पुढं होतंय. सगळ्याला वाढू एक खटीच भेटत नाही. झाले असतील तुमच्या लग्नाला 2-4 वर्ष होऊ द्या. होईल तुमचं. होईल. त्याच्याबद्दल दुजोरा नाही. तर काय मित्रांनो, सांगायचं एवढंच होतं की मंडळी जी काय वाईट वळणाकडे चालली, जाऊ नका बाबा. तुम्हाला पुन्हा हात जोडतो. काही ठेवलं नाही रे हे बाबा. सगळे तुमची मजा घेतात, रस चाखून घेतात. प्युअर सगळा मध चाखून घेतात होय. तर जरा पा बा. माझं काय म्हणणं नाही, पण जर सावध झालो आपण तर चांगली गोष्ट होईल. अशा गोष्टीला बळी पडता येणार नाही. मोठमोठे कांड होणार नाही. बरोबर ना. आणि आपण नवरा बायको एका विचाराचे जर राहिलो तर सगळ्या गोष्टी सहज साध्य होतात. देवाकडे जायचं काम नाही, कोण्या बुवाकडे जायचं काम नाही. सगळ्याला भेटतंय. तुम्हाला बी भेटन. सगळ्याला देणारा त्यो आहे. मग तुम्ही काय त्याचे दुश्मन आहे? तुम्हाला बी भेटन. फक्त दम सबर. असे हिंडू नका, फिरू नका, बुवाकडे जाऊ नका. ते तुमची मजा घेतल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला लुटल्याशिवाय राहणार नाही. मानसिक बी, आर्थिक बी आणि शारीरिक बी सगळ्या गोष्टी तुमच्याजवळून लुटून घेईन. आणि मग तुम्ही म्हणसान आता आमच्या हातात काहीच नाही राहिलं. चला, काय हरकत नाही. आवडला असेल विषय तर लाईक करा. आवडो ना आवडो कमेंट करा. मित्राला शेअर करा. आणि आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.